डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी काल फायनल मेरिट लिस्ट ही आलेली आहे. तुम्ही देखील तुमची रँक बघितलेलीच असेल. पण ही रँक आल्यानंतर जो ॲडमिशन प्रोसेसमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंगचा. ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला नक्की कोणते कॉलेजेस हवे आहेत, कोणती ब्रांच हवी आहे, याचं कॉम्बिनेशन करून टॉप कॉलेजपासून ते बॉटम कॉलेजपर्यंत तुम्हाला हे ऑप्शन्स फिल करायचे असतात. मग हे ऑप्शन फिल करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. प्रत्येक ब्रांचचा वेगवेगळा युनिक चॉईस कोड असतो, वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा DT कोड असतो. हे तुम्हाला फार लक्षपूर्वक टॉप टू बॉटम तुम्हाला हे कॉलेजेस टाकायचे असतात. म्हणजेच कॉलेज लिस्ट तुम्हाला ही कॅप राऊंड 1साठी टाकायची असते. त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणत असतो. या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये फार मोठ्या चुका हे विद्यार्थी करत असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर बरेच कॉलेजेस हे सेम संस्थेचे आहेत. म्हणजे आता सिंहगडचे 8 कॉलेज आहेत, DY पाटीलचे 5-6 कॉलेज आहेत, JSPMचे 7-8 कॉलेज आहेत. विद्यार्थ्यांना नक्की कळत नाही की कुठलं कॉलेज कुठल्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे. किंवा बरेच वेळा CSIT NTC जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यामध्ये गफलत होते की CS कुठं ठेवू, मग त्यानंतर AIML कुठं ठेवू, IT कुठं ठेवू, ENTC कुठल्या कॉलेजचं कुठं ठेवू, कुठलं कॉलेज कुठल्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे. आता त्यामध्ये जर तुम्हाला लो ॲग्रिगेट मार्क्स असतील, म्हणजे तुम्हाला जर 60-70 किंवा 80% असतील, तर त्यामध्ये मग तुम्हाला कोर ब्रांचसुद्धा ॲड करावी लागू शकते. मग ते टॉप कॉलेजची कोर ब्रांच कुठे ॲड करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची असते. या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये जर तुम्ही एक जरी चूक केली, म्हणजे जर एखादं जरी कॉलेज चुकून तुम्ही तुमच्याकडनं वर पडलं या कॉलेज लिस्टमध्ये, किंवा एखादी जरी ब्रांच कुठल्या लो कॉलेजची वर पडली, तरी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि ही फार मोठी चूक तुमच्या आयुष्यातली ठरू शकते. कारण तुम्हाला एवढे चांगले मार्क्स असताना देखील या छोट्या चुकांमुळे तुम्हाला हे ॲडमिशन लो कॉलेजमध्ये घ्यावं लागू शकतं. मग या सगळ्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर मग आपण ही जी लिस्ट बनवलेली आहे, म्हणजेच ही ऑप्शन फॉर्मची जी लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघताय, तर ही तुम्हाला ॲज इट इज कॉपी पेस्ट करायची आहे तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये. हे जे तुम्हाला समोर चॉईस कोड दिसत आहेत, तर हे चॉईस कोड तुम्हाला फक्त कॉपी आणि पेस्ट करायचे आहे तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये. यामध्ये पुण्यामधले असेल, मुंबईमधले असतील, सगळ्या कॉलेजेसचं, म्हणजे असं एकही कॉलेज यामध्ये उरलेलं नाही आहे. आणि या CSIT NTC किंवा सगळ्या कोर ब्रांचचा आपण मिक्स करून ही जी लिस्ट आहे ती आपण बनवली आहे. मग यामध्ये तुम्हाला फक्त हे चॉईस कोड कॉपी पेस्ट करायचे आहेत ॲज इट इज. यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून ही लिस्ट बनवली आहे. म्हणजे CSIT असेल, AI असेल, ML असेल, मग टॉप कॉलेज कोणतं, मग टॉप कॉलेजची ब्रांच कुठल्या कॉलेजच्या वर ठेवायची, ENTC असेल, कुठल्या कॉलेजचं ENTC घ्यायचं, कधी घ्यायचं, मग Tier 3मध्ये CSIT घ्यायचं की Tier 2मध्ये ENTC घ्यायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हा ऑप्शन फॉर्म बनवला आहे. आता हा ऑप्शन फॉर्म आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जी कॅटेगरी आहे, त्याचे जे मार्क्स आहेत त्यानुसार आपण हा भरायला लावणार आहे. यासाठी ही जी फी ठेवली आहे आपण तीसुद्धा एकदम कमी आहे. महाराष्ट्रामधल्या सगळ्यात काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात कमी फी आपल्या काउन्सिलिंगची आहे. फक्त 279 रुपयामध्ये आपण ही लिस्ट प्रोव्हाइड करत आहोत. या लिस्ट बरोबरीनेच यामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजची प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळेल. त्याबरोबरीने प्रत्येक कॉलेजची फी तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकी जे काही तुम्हाला गायडन्स पाहिजे या लिस्ट संदर्भात तर सगळं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जी बॅच आहे आपली कॉलेज लिस्टची ती प्रेफर करा. फक्त 279 रुपयामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आणि त्यामध्ये नक्कीच चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळून जाईल. बरं, मग आता या बॅचमध्ये एनरोल कसं करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही WhatsApp ग्रुपची लिंक देत आहोत आणि त्यासोबतच आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील देत आहोत. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा आणि त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा डायरेक्टली आम्ही Google फॉर्मची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथून तुम्ही तुमची सगळी माहिती भरल्यानंतर, Google फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्या प्रीमियम WhatsApp ग्रुपमध्ये डायरेक्टली जॉईन व्हाल. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचमध्ये एनरोल करा. 31 तारखेला ही जी सीट मॅट्रिक्स आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. सीट मॅट्रिक्समध्ये आपण हे जे बघतोय की चॉईस कोड वगैरे किंवा त्या कॉलेजमध्ये जो काही सँक्शन इंटेक आहे तो आपल्याला बघायला मिळेल, म्हणजेच 10%. आणि फर्स्ट इयरला ज्या काही वॅकन्सी राहिलेल्या असतील तर त्या देखील या डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना त्या खुल्या केल्या जातात आणि त्यामधनं हे ॲडमिशन होतात. तर हे आपल्याला उद्या बघायला मिळेल आणि त्यानंतर ही ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस स्टार्ट होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या या बॅचमध्ये एनरोल करा आणि तुमचं चांगल्यातलं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करा.